वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातोय। यानंतर आदरणीय सन्माननीय मंगेशजी तांगडी साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल। मी अजय तांगडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मंगेशजी तांगडी साहेबांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे। एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून त्यांना आपण अगदी पाहिलं होतं आणि खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। जाऊया मॅचच्या दिशेने। त्या ठिकाणी आमचे दिग्गज समालोचक सुभाषजी धुमाल सर आपल्याला समालोचन कक्षातून रिझवण्यासाठी तयार आहेत। ओ टू सुभाष धुमाल सर। धन्यवाद निशान पाय, निशान पाटील मॅन फ्रॉम पाय, वाईस ऑफ पाय। नक्कीच यांचा आवाज आपण मागील इनिंगमध्ये ऐकत होतो आणि कानाही पाय संघाने देखील तो सामना जिंकला होता। तर सुरू असलेला सामना आपण पाहतोय साई विवान येणार बोरपाडा विपक्ष प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडघर या दोन संघामध्ये। टॉस बोरपाडा संघाने जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे। सर्व जोडी मैदानामध्ये वडघर संघाकडून दर्शन पाटील आणि अविनाश पाटील ही पाहायला मिळते। इथे मात्र एकाच ॲक्शनमध्ये हा चेंडूला भेरकावलेला आहे। पिकअप शॉट चेंडू निघून जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिजनमधून सीमा पार, वन बाउंड चौकार। दर्शन यांनी या त्याला सीमारेषेचं दर्शन घडवलेलं आहे। स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आपण बघतोय दर्शन पाटीलच्या बॅटमधून। धावसंख्या पोहोचते ती 7 वर। फ्रंटल गोलंदाज पावलपेचं पहिले षटक वेग डोंगरे हाताळताना पाहायला मिळतोय। इथे मात्र स्विच हिट, चेंडू इनफिल्डच्या वरून अगदी पॉइंटच्या डोक्याने निघून जाईल सीमा पार, अल्टी पल्टी आणखीन एक चौकार, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट रिझनमधून चौकार पाहायला मिळतोय। पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमधून आणि दुसरा चौकार पॉइंट रिझनमधून पाहायला मिळतोय। पाहूया तिथे पंचांचा काय इशारा येतोय, या चेंडूची मागणी केली जाते। सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार दर्शन पुन्हा एकदा घडवतोय या सीमारेषेचं दर्शन, दर्शनाचं चांगलं प्रदर्शन। सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 11 धावा। प्रवेश 11 गावदेव वडघर संघ आपण बघतो प्रवेश देवलीकर यांचा संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बेट चकित केला होता फलंदाजला, हे आपण पाहू शकता। हक्का बक्का नक्कीच फलंदाज देखील पाहायला मिळतोय। मालजीपाडा संघाचा संघनायक तसेच पाये संघ संघनायक आपण टॉससाठी या पाये संघनायक तसेच मालजीपाडा संघनायक पुढील सामना या दोन संघामध्ये असणार आहे। इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर फलंदाजाचा। मात्र इथे पाहूया काय घडले, पंचांचा वाईटचा इशारा होतोय आव्हान दर वाईटच्या रूपाने। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मालजीपाडा विपक्ष पाय या दोन संघामध्ये। फक्त बिमर साठी या रिव्ह्यू असणार आहे आणि तर कुठल्या गोष्टीसाठी रिव्ह्यू नसणार आहे याची फलंदाजी करणाऱ्या आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील नोंद घ्यायची आहे। धावसंख्या 12, पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय या पहिले षटक वेग डोंगरे हाताळतोय
टर्न फ्रॉम व्ही प्राइज इन फेसिंग दर्शन पाटील. येथे या बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 13 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतो या सामना सुरू आहे. साई विवान येणार बोरपाडा विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडगर या दोन संघामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय परंतु बीट झाला होता. बॅटवर चेंडू घेता आला नाही. पंचांचा लेगबाजचा इशारा. अव्वांतराच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते आणि पहिल्या षटकाची समाप्ती देखील होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर प्रवेश 11 गावदेव वडगर संघाची धावसंख्या सोडवर पाहायला मिळते ती बिनबाद 14 धावा. पंचाच्या भूमिकेमध्ये संजय पाटील सर आणि सुरेश जाधव सर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल मालजीपाडा विपक्ष पाये या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पाये संघाचा संघनायक तसेच मालजीपाडा संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 14 धावा. आणि आता मध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणय बोटकुंडले येतोय. पहिले षटक विवेक डोंगरे यांनी हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्यांनी आपण जर बघितलं तर 13 धाव चुकले ते. एक लेगबाजच्या रूपाने धाव देखील पाहायला मिळाली होती. म्हणजे एकूण 14 धावा नक्कीच पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. जमिनीची बाजू कुठल्या प्रकारचं गडी या वडगर संघाने गमावलेलं नाही. सर्व जोडी मैदानामध्ये आपण बघतोय अविनाश पाटील आणि त्याच्यासमोर दर्शन पाटील. इथे मात्र मिस्टाईन फटका फसलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या हळूच पुरू शकते. धाव प्लेयर 15 धावा. बंटी शेलके फॅम टीम साई विवान बोरपाडा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्स फटका स्विच इट आणि फॉन्ट रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. रिव्हर्स फटका पुन्हा एकदा दर्शन पाटीलच्या बॅटमधून आणि चौकार पाहायला मिळतोय. या चौकाने संघाची धावसंख्या पुरेस रखते. धावप्लेकावर पोहोचते ती 19 आज रिव्हर्स फटक्यांचा वापर सर्रास करताना दिसतोय. हा दुसरा चौकार रिव्हर्स शॉटने त्याने वसूल केलेला आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि इथे मात्र ओळखलं होतं. फलंदाजाला फॉलो केलं होतं. त्या मात्र आपण पाहतोय या गोलंदाजाने आणि त्याच अनुषंगाने हे चेंडू हाताळला होता. दुसरं षटक मार्गस्थ या प्रणय या दुसरं षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज दर्शन. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू आहे आणि फुल टॉसवर फुल टोल उचल करताना चेंडूला फेकून दिलेला आहे. खेळाडू कक्षाच्या वरून सीमापार. दर्शनच्या बॅटमधून हा षटकार. फलंदाज दर्शन आणि संघाची धावसंख्या 25 सिल्वर जुबले क्वार्टर सेंचुरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय भिंगरी शॉट. चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या वरून. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले.
प्रणयाला शिमाराचे दर्शन घडवताना सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार, या अगोदर सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार देखील पाहायला मिळत आणि सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. षटकारी संघाच्या धावसंख्येला तो आकार. धावसंख्या 31-31. आक्रमक फलंदाजी करताना आपण बघतो दर्शन पाटील सलामीचा फलंदाज. मॅन इन फॉर्म, भन्नाट फॉर्ममध्ये यंदाच्या हंगामाचा विचार केला तर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. वाईड थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण. लेगबाजचा इशारा पंचर करून येतोय. आव्हानात्मक रूपाने धावा आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 वर. डबल 3. बॅट कट. नक्कीच पंच आपला डिसिजन मागे घेतात की हा बॅट कट आहे. नक्कीच बॅटच्या रूपाने धावा आलेले आहेत. दोन षटकांची देखील समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर वडगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 33 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं पाये विपक्ष मालजीपाडा या 2 संघामध्ये. तर मालजीपाडा संघाचा संघनायक तसेच पाये संघाचा संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. प्रेक्षकांसाठी देखील स्टँडची व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी आपण बघतोय. साई स्पोर्ट्स कारभाव प्रेक्षक गॅलरी, त्यानंतर एस एच एंटरप्राइजेस व टीम 94 कॉमन प्रेक्षक गॅलरी आणि स्वर्गीय काजल पाटील प्रेक्षक गॅलरी देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या 33 धावा. 16.5 सरासरीने प्रति षटकापैकी धावा जोडल्यात. प्रवेश एलेवन गावदेव वडगर जो प्रवेश देवलीकर यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला बंटी शेलके फॅम टीम साई विवान बोरपाड संघ आपण पाहतोय. जमीची बाजू आपण पाहतोय वडगर संघाच्या दृष्टीने की या सर्व जोडी अजूनही मैदानामध्ये. ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 34-34. तिसरे षटक घेऊन येणार बोरपाड संघाकडून गोलंदाज यश डोंगरे. चौतीस धावा. बिनबाद प्रवेश एलेवन गावदेव वडगर संघाची चांगली सुरुवात आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये. इथे मात्र इम्प्राइज फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या वडगर संघाची पोहोचते ती 36 वर. आज इम्प्राइज फटके खेळण्याचा जास्त प्रयत्न दर्शन करून केला जातोय. T20 क्रिकेटला सुरुवात झाली आणि अनेक इम्प्राइज फटके नक्कीच क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागलेले आहेत. पुन्हा एकदा इम्प्राइज फटका खेळण्याचा प्रयत्न, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट केलेला आहे फलंदाजाला. आपण सामना पाहतोय या साई विवान येणार बोरपाडा विपक्ष प्रवेश एलेवन गावदेव वडगर या 2 संघामध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पाये विपक्ष मालजीपाडा. तर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. मालजीपाडा संघाचा संघनायक तसेच पाये संघाचा संघनायक. करार ऑन ड्राईव्हचा फटका मात्र लॉंग ऑन रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण वेग करताना पाहायला मिळतोय. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. इथून फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 37 वर. 37. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण राहुल तांगडी पाहतोय. एक्सपर्ट स्कोरर, मॅन ॲट गोल्डन फिंगर, चांगली स्कोरिंग करताना पाहायला मिळतात. इथे पोल केल्या चेंडूला मात्र मेडिकल रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल अविनाश याला देखील. धावसंख्या पोहोचते ते 38 वर. 38. धावसंख्या 38 धावा. 38. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र केवळ टर्न केल्या चेंडू लॉर फलटच चेंडू गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू निघून जाते सीमा पार. हा चौकार.
मालजेपाडा संघनायक तसेच पाये संघनायक मालजेपाडा संघाचा संघनायक आलेला आहे, पाये संघनायक देखील आलेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील आर के बिल्डर्स आणि डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर प्रवेश 11 गावदेवी वडगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 42 धावा. आणि आता मध्ये शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज सुशील. इथे या बेंच टाइम फटका आणि अखेर पहिल्या विकेटचा पतन, पहिला फलंदाज बाद होतो या अखेरच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर. पहिला फलंदाज अविनाश बादून पॅलमध्ये परतलेला आहे आणि न्यू बॅटर आता मध्ये जीत पाटील पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलेकर वडगर संघाची 42 धावा 42. लॉस ऑफ 1 विकेट लास्ट रन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय साई विवान एनर बोरपाडा, बंटी शेलके फॅम टीम विपक्ष प्रवेश देविलकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडगर या दोन संघामध्ये. इथे समोर किल्ल्या चेंडूला लॉंगर रिझनमध्ये तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज जीत पाटील सिंगलने आपला अकाउंट ओपन करतो आणि संघाची धावसंख्या वडगर संघाची पोहोचते ती 43वर 43. या इनिंगमधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पायी विपक्ष पायी विपक्ष मालजेपाडा या दोन संघामध्ये. या षटकात समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस देखील केला जाईल. सुशील बॉलिंग ट्रॅकवर, क्लीन बॉल अराउंड लेक आणि त्रिफलाबाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. अखेर दर्शनला घडवलंय तंबूचं जीत पाटील आणि यश पाटील. धावसंख्या 43. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सुशील शेवटचे षटक बदलतोय या बोरपाडा या संघाकडून. सुशील तर सामनाकडे फलंदाज यश पाटील. इथे मात्र समोर उडवलेलं आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली घ्या आणि इथे घ्या झेलबाद रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. यश आल्या पावली माघारी परतताना.
तर या स्पर्धेमधील 5वा गोलंदाज बनेल, कारण या अगोदरच 4 फलंदाजाने सॉरी 4 गोलंदाजाने ह्या कारनामा केलेला आहे विकेट हॅट्रिकचा. आणि आता मात्र आपण पाहतो या विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर 5वा गोलंदाज पाहायला मिळेल. नवीन फलंदाज यज्ञेश येतोय आणि विकेट हॅट्रिकवर आता मात्र गोलंदाज सुशील पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले. 5वा गोलंदाज सुशील बनेल का? हॅट्रिक बॉल आहे, विकेट हॅट्रिकवर गोलंदाज सुशील पाहायला मिळत आहे. इथे या दिशेमध्ये भरकटतोय या, पाहूया तिथे काय घडलं. या डाऊन द लेग स्टंप पंचांचा हात समांतर धाव मिळते वाढचे पर्यंत आव्हांतर आणि संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. चौवेचाळीस धावा 44. वाईड यॉर्कर सुरेख चेंडू. आमचे ऑफिशियल पंच आपण संपर्क साधायचा आहे. ऑफिशियल पंच जे बाहेर आहेत त्या पंचांना विनंती असेल की आपण संपर्क साधायचा आहे. पंच अशोक राऊत सर आणि पंच गोरखनाथ पाटील सर. सध्या ऑनफिल्ड पंच आपण संजय पाटील सर आणि सुरेश जाधव सर यांना पाहतोय. धावसंख्या 45 आहे. 45 घ्या. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना सुशील शेवटच्या षटकात बोलतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख. आणि अशा प्रकारे या एकावन्न आणि 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर ओली आपण टॉसकडे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. मालजीपाडा विपक्ष पाये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. माजी सरपंच हरिश्चंद्र खुटारी साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. तर आपण टॉस करणार आहोत साहेबांच्या शुभ हस्ते. हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. छाप कॉल आहे पाये संगणकाचा आणि छाप पाडलेला आहे, छापा चाललेला आहे. तर पाये संघाच्या संगणकाने टॉस जिंकले आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापारीची सोहळ व्हायची आहे. काने स्पोर्ट्स पाये संघाने टॉस आपण जिंकला आहे. पहिला सामना अगदी दिमागात जिंकलेला आहे. खरं तर संघर्ष त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता, मात्र तुम्ही विजय संपादन केलं आहे, आत्मविश्वास वाढला. हा सामना देखील महत्त्वाचा आहे. या सामन्याचा टॉस महत्त्वाचा होता का? हो, खूप महत्त्वाचा होता. आणि महत्त्वाचा टॉस तू जिंकला. तर टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मालजीपाडा संघ हा एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यंदा जिंकामध्ये मालजीपाडा संघाविरुद्ध आपण खेळला आहात का आणि रिझल्ट काय राहिलेला आहे? नाही झाली मॅच अजून. म्हणजे पहिल्यांदाच आमने सामने आपण भिडणार आहात. तर कोणते असे गोलंदाज असतील त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? जितू आहे, अभि आहे, अतुल आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मालजीपाडा संघाने एक टॉस आपण गमवलं असं प्रथम जे आयोजन केले आपण पाहतोय खासदार चषकाचं खास आयोजन. या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप छान केले आहे आणि मैदान पण खूप छान आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल, ज्या लक्ष्यापर्यंत टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 45+ क्रॉस करायचं बघू आम्ही. आणि कोणते असे हुकमी फलंदाज असेल ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? समीर आहे, केवल आहे, आदेश, जय आहेत अजून. तर मालजीपाडा विपक्ष पाये एक रफ अँड टफ सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस केलं गेलं आहे. पाये संघाने टॉस जिंकून प्रथम
गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातो टॉस बॉक्सून झाला म्हणजे कॉम बॉक्समध्ये जे सज्ज आहेत वॉइस ऑफ पाय निशान पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी आयोजित खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साई विहान बोरपारा विरुद्ध प्रवेश 11 गावदेवी वडघर या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये साई विवान NR बोरपाडा या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे, त्यामुळे दोन्ही संघांच्या माध्यमातून हा सामना देखील रंगतदार आणि रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला बिंदास लसने आणि एका बाजूला रवी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती जीत पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंच अधिकृत इशारा करतील, सामन्याला होते सुरुवात. खरं तर प्रवेश 11 गावदेवी वडगड संघासाठी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये षटक क्रमांक पहिलं यज्ञेशनं हाताळलं होतं, परंतु या मॅचमध्ये वेगळ्या रणनीतीनं वडगड संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जीत पाटील या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला जीत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग एंडला बिंदास लसने. या मॅचचा पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, पहिलाच बॉल खोलवटपणा चेंडू, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. लाऊड अपील, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. पहिल्या चेंडूवरती प्रश्न विचारलाय बिंदास लसनेला. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, उत्तरच नव्हतं बिंदासकडे. चांगला चेंडू जीतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलं, चांगल्या दर्जाची गोलंदाजी जीत करतायत आणि खरं तर म्हणून कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास दाखवला या मॅचमध्ये, कारण 52 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि सुरुवातीला जीत पाटील सारख्या चांगल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवत असताना या मॅचमध्ये ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साईडला, मोठा फटका बिंदास लसनेच्या बॅटमधून, हा बिंदास षटकार. देखील आला.
चांगली सुरुवात तो देखील करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती त्याला शांत ठेवलं होतं. इथे फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करत असताना त्याने ठोकला या मॅचमध्ये षटकार. थोड्याच वेळामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके बाळामामा यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या नावानेच ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या सन्मानासाठी खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा मित्रांनो तुम्ही पाहताय. विकी शेठ म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, स्वराज्य ग्रुप खाडी, अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बिंदासने ठोकलेला षटकार, अगदी चेंडू हरवला होता. गोलंदाज जित पाटील बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला बिंदास लसने या मॅचमध्ये. यावेळेस खोलवाटापर्यंत चेंडू आहे आणि इथे जर पाहिलं तर समोर सापडले पायचीच्या स्वरूपात या मॅचमध्ये मोठी विकेट. सेलिब्रेशन पहा जित पाटीलचं, त्याचं सेलिब्रेशन भरपूर काही बोलून जातं आणि इथे पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅचमध्ये. साही विहान येणार बोरपाडा या टीमला बसतोय. बिंदास लसने बॅक टू द पेव्हिलियन. जवळ गेला आणि तिथून त्याने केलेलं सेलिब्रेशन काही वेळ चर्चेमध्ये राहणार होतं. मोठी विकेट या मॅचमध्ये. बिंदासला बाद केलं नवीन फलंदाज प्रतीक तांदळे. त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा आलेत आणि जेव्हा जेव्हा बोरपाडा संघ अडचणीमध्ये सापडला ना, तेव्हा तेव्हा प्रतीक तांदलेनं या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तो इंटर होतो या मॅचमध्ये आणि त्याला पुन्हा एकदा इथून चांगली सुरुवात येणार बोरपाडा या टीमसाठी करावी लागेल. साही वियान येणार बोरपाडा या नावाने संघ खेळतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज जित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. प्रतीक तांदळे स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेस मोठा फटका आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा षटकार ठोकला. प्रतीक तांदळे ऑन फायर. पाहू शकता अर्ध्या विकेटवरती हा चेंडू टाकला होता. आखूड टप्प्यानं चेंडू बॅकफुटला गेले आणि त्या चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल वजनदार फटका होता. अगदी ताकद झोकली होती प्रतीक तांदलेनं या फटक्यामध्ये आणि चेंडूला सरळ पाठवलाय. साधा वनसाठी षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावरती. या षटकामध्ये 2 षटकार आलेत जित पाटीलच्या विरोधात. पहिला चेंडू फेस करत असताना प्रतीक तांदलेनं देखील एक मोठा फटका दाखवला या मॅचमध्ये. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा त्याने षटकार ठोकला आणि खरं तर या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील प्रतीक तांदले राहिला होता आणि या मॅचमध्ये देखील त्याला हिरो बनावा लागेल. अगदी वन साइड हिरो, अगदी तशाच पद्धतीने त्याला बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट जित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक तांदलेच्या विरोधात. यावेळेस फुलटॉस बॉल. इथे देखील अजून एक दर्जेदार पाचीच्या स्वरूपात विकेट मिळते. जित
तर फुलटॉस चेंडू होता, लाईन मिस केली आणि वेगवान फुलटॉस चेंडू होता. आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतीकने केला, अपयशी ठरले. सलग 2 विकेट या षटकामध्ये तुम्ही पाहताय पायचीच्या स्वरूपात. सुरुवातीला बिंदास लसने आणि प्रतीक तांदे देखील पायचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. LBW 2 विकेट या षटकामध्ये तुम्ही पाहताय. जीतचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतात, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पायचीच्या स्वरूपात विकेट घेणारे गोलंदाज दुर्मिळ असतात आणि त्यामध्ये जीत पाटील देखील तुम्ही पाहताय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलाय. अभि पाटील आहे, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे गॅदर व्यवस्थित करता आलं नव्हतं. जीतला नक्कीच धावबाद करू शकले असते, फलंदाजाला फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना फलकावरती धावा जोडल्यात त्या 13 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि इव्हान एनआर बोरपाडा विरुद्ध प्रवेश 11 गावदेवी वडगर या 2 संघामध्ये पहिल्या षटकामध्ये नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. 2 षटकार जरूर आले, परंतु 2 महत्त्वाचे विकेट देखील. आपण जीत पाटीलचा उल्लेख केला होता, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर LBWच्या स्वरूपात, पायचीच्या स्वरूपात विकेट घेणारे गोलंदाज दुर्मिळ असतात, परंतु त्यामध्ये जीत पाटीलला तुम्ही पाहताय एका षटकामध्ये 2 फलंदाजांना पायचीच्या स्वरूपात त्यांनी बाद केलाय. म्हणजे त्याच्या गोलंदाजीची क्वालिटी तुम्ही समजू शकता, कोणत्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. षटक क्रमांक 2 दर्शन पाटील कमी गतीनं हा चेंडू टाकलाय. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलाय, वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग करतायत, फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा स्ट्रायकिंग एंडवरती. फलंदाज आता मात्र रवीला पाहताय तुम्ही, करणच्या बॅटमधून सिंगल आली. खरं तर फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळू शकले असते, परंतु संयम दाखवला, कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आतापर्यंत गमावलेत बोरपाडा या टीमनं आणि इथून भागीदारी हवी आहे आणि तेच कार्य मैदानावरती दोन्ही फलंदाज करतायत. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये केलं, डीपने प्रोटेक्शन आहे तिथे. साहिलनं चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते. साहिलचं कौतुक करावं लागेल, चांगली फिल्डिंग करतायत. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. दर्शन पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिला तर आणखीन एक विकेट पायचीच्या स्वरूपात. वा काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. सुरुवातीला पायचीच्या स्वरूपात जीत पाटीलने 2 विकेट घेतल्या. दर्शन देखील तसंच काही करतोय, त्याच्या माध्यमातून देखील पायचीची विकेट त्यांनी प्राप्त केली. गोलंदाजी करत असताना फलंदाज करणला बाद केलाय आणि अशाच प्रकारचा अगदी जर पाहिलं तर विश्व विक्रम 2001 मध्ये घडला होता वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया 2 संघांमध्ये, आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानं 5 विकेट LBWच्या स्वरूपात बाद केले होते. इथे पाहिलं तर आणखीन एक विकेट, सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. दर्शन पाटील काय गोलंदाजी करतायत, फलंदाज बाद.
वरती दाखल होतोय. सुरुवातीच्या फलंदाजांनी इथे साथ दिलेली नाही असंच म्हणावं लागेल. सातत्याने विकेटची पडझड, परंतु दर्शन पाटील जबरदस्त गोलंदाजी करतायत. महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याने देखील गोलंदाजीमध्ये दमखम दाखवली आहे. खरं तर कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजानं युटिलाइज केलाय. मागील काही मॅचमध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं यज्ञेशनं हाताळलं होतं. या मॅचमध्ये जीतवरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी करत असताना पहिल्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 धक्के त्यांनी दिले आणि याही षटकामध्ये दर्शन पाटीलला जवाब गोलंदाजी करत असताना त्यांच्या माध्यमातून देखील सलगचे 2 विकेट. दर्शन पाटील ऑन हॅट्रिक आणि हॅट्रिक साधली तर या स्पर्धेतील 5वा गोलंदाज ठरणार आहे. हो, यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इटीचं एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 52 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 16 धावा बोरपाडा या टीमने या मॅचमध्ये बनवल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दर्शन पाटील ऑन हॅट्रिक. यावेळेस मोठा फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅचमध्ये आला. खरं तर समोरच्या दिशेने खेळले होते. जबरदस्त ताकद झोकली आणि अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. विवेक त्यासाठी जाणले देखील जात आहेत. अगदी जर पाहिलं तर क्रमांक 6 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि जबाबदारीने त्यांना बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट. दर्शन पाटील पुन्हा एकदा कमी गतीने हा चेंडू टाकलाय अगदी खोलात. मिड ऑनला फिल्डर आहे जीत पाटील. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन 23 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि आतापर्यंत जर पाहिलं ना सर तर 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जीतनं खर्च केल्या, परंतु दर्शननं देखील या षटकामध्ये इम्प्रेस केला. इथून जर पाहिलं तर पलटवार करावा लागेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये आक्रमक व्हावं लागेल. विध्वंसक आणि विस्फोटकपणे फटके खेळावे लागतील. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. साई विवान येणार बोरपाडा या टीमला आणि इथून देखील हा संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचं येणारे 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आणि षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती यज्ञेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ईशान देखील एक चांगला या टीम मध्ये त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे, परंतु षटक क्रमांक 30 टाकण्यासाठी त्यांनी यज्ञेशला इन्व्हाइट केले या मॅचमध्ये. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मैदानावरती एका बाजूला रवी जो सलामीला आलाय त्याच्या बॅटमधून फक्त 1च धाव. विवेकच्या बॅटमधून 7 धावा या मॅचमध्ये देखील तुम्ही पाहता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवरती. षटक क्रमांक 30 लेफ्ट आर्म राऊंड विकेट यत्नेशला तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग एंडला विवेक शेलके हा फलंदाज पाहायला मिळतो. विवेकनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय ना या मॅचमध्ये, अगदी त्याचा आत्मविश्वास भरपूर काही सांगून जातो. त्याच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे, कारण एनआर बोरपाडा संघाने देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. चला बी फास्ट, जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला विवेक शेलके हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फुलटॉस होता. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. डीपमध्ये प्रोटेक्शन साहिल आहे तिथे. चांगली फिल्डिंग साहिल करतायत आणि फक्त 1च धाव मिळते. साहिलनं देखील क्षेत्ररक्षण करत असताना प्रभावित केलं. फलंदाजी करत असताना दर्शननी प्रभावित केलं. गोलंदाजी करत असताना जीतनी प्रभावित केलं.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 24. 24 या आकड्यावरती 24 धावा फलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. यज्ञेश राऊंड विकेट. लोअर फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटला वळवला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. रोहित चुकी होणार नाही आहे. रोहितच्या माध्यमातून इथे देखील फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे यज्ञेशनं, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर हवाई हल्ले एअर स्ट्राईक फलंदाजांना करावे लागतील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, परंतु इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेत आहे. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत. वाह वाह वाह, काय जबरदस्त झेल या मॅच मध्ये कंप्लीट केलाय यशनं. आणखीन एक धक्का. पब्लिक चॉईस बनलाय आज तो. कमी हो समजू नका, कमी हो समजू नका, तुम्ही कमी हो समजू नका. आमच्या मामाच्या पुढे हिरो बी बघा, पडलाय आज तो पिका, पडलाय आज तो पिका, हिरो पडलाय आज तो पिका. थँक्यू. काय जबरदस्त फिल्डिंग यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय लाजवाब झेल त्याने टिपलाय. दिस मॅन डुईंग फॉर एव्हरीथिंग इज टीम. स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम समर्पण काय असतं ना, अगदी यशने दाखवलंय. काय जबरदस्त त्याने झेल कंप्लीट केला या मॅचमध्ये. लॉंग ऑन वरून मिड ऑन आला आणि एक हो, यावेळेस देखील वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. फिल्डर आहे तिथे, परंतु तिथे थोडीशी मिस्टेक झाली आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 धावा दाफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. खरं तर यज्ञचं हे षटक देखील चांगलं पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर बॉल. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. यज्ञेश चांगली गोलंदाजी करतायत, परंतु इथे जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू आणि ते वाईट चेंडू पाहायला मिळाला. खरं तर इथून देखील त्याला चांगली गोलंदाजी टाकावी लागतील. 2 चेंडू महत्त्वाचे आहेत या मॅचमध्ये आणि या दोन्ही चेंडूवरती त्याला सर्वोत्तम खेळ करावा लागेल, परंतु एका बाजूला फलंदाजी देखील चांगली करावी लागेल फलंदाजांना. यावेळेस मोठा फटका केलाय चेंडूला. अगदी जर पाहिलं तर लॉंग लेग रिझनमध्ये खेळत. फिल्डर आहे डाऊन द बॉल. इथे मिस्टेक होणार नाहीये. टिपलाय आणखीन एक झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज यश डोंगरे मैदानावरती दाखल होते. विवेक देखील इथे बाद झाले. मोठा फटका खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केला, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कुतूहलाचा विषय वडगड संघाचा हाच राहिला ना की त्यांची फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजी देखील चांगली होते. खरं तर गोलंदाजाचा आधारस्तंभ असतो फिल्डिंग आणि फिल्डिंगचा दर्जा या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये तुम्ही पाहता. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यश डोंगरे मैदानावरती दाखल होतोय. यज्ञेश पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस फुलटा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली. वेगाने चेंडू सीमारेषेजवळ जातोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय की काय काय घडलंय तिथे. फिल्डिंग चांगली केली आहे, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
सुरुवातीला जीतने इम्प्रेस केलं, तदनंतर दर्शन पाटील आणि यज्ञेश या सर्व गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये तुम्हाला सर जर पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये बदल केला. मागील काही सामन्यामध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं यज्ञेश टाकत होता. या मॅचमध्ये वेगळ्या रणनीतीनं वडगड संघ उतरला आणि त्यामुळे कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, ईशानचं कौतुक करावं लागेल. सध्या तो टीमला लीड करतोय आणि गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने त्याने युटिलाइज केला या मॅचमध्ये. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑनला चेंडू जातोय, मिड ऑफला जातोय आणि लॉंग ऑफवरून साईल पुढे आलेत. फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, कारण पहिल्याच्या षटकामध्ये 13 धावा, तदनंतर 10 धावा, परंतु यज्ञेशचं षटक चर्चेमध्ये राहिलं. त्या षटकामध्ये फक्त त्यांनी 7 धावा खर्च केल्या, परंतु सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा यज्ञेश खर्च करत होता, परंतु या मॅचमध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवला षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आणि त्या षटकामध्ये त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. रोहित पुन्हा एकदा राऊंड विकेट. हार्ट ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला जीत पाटील आहेत, चांगली फिल्डिंग करतायत. फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. इथून मोठे फटके खेळावे लागतील. खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय रवी, आणि रवीला इथून मोठे फटके खेळावे लागतील. त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो मोठे फटके खेळू शकतो, परंतु रोहित चांगली गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. दर्शन पाटील त्या ठिकाणी येत आहेत, परंतु मिस्टेक झाली आहे. इथे फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होत आहेत. प्रश्न येतच नाही, विषय चर्चेचा बनलाय. प्रश्न येतच नाही, विषय चर्चेचा बनलाय. आमचा भाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा भाल्या मामा जनतेच्या. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कवी सुरेश मुकादम साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खासदार चषक 2025मध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. एक जबरदस्त कवी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही अनेक साऱ्या कविता पाहत असता, ऐकत असता. असे एक आदर्श कवी या ठिकाणी आपण पाहतोय सुरेशजी मुकादम यांना. इथे पाहिला तर हा ट्रॅकर चेंडूला पूल केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज यशच्या बाटमधून येतोय षटकार. सुरेश म्हात्रे एक नंबर गटात भिवंडीला डेंजर. भाले मामा एक नंबर गटात भिवंडीला डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच झुमन कर. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज यशच्या बाटमधून. खरं तर सुरुवातीपासून अशा फटक्यांची गरज होती. इथून जर पाहिलं तर यशच्या बाटमधून या मॅचमध्ये षटकार आलाय. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. साई विहान येणार बोरपाडा या टीमला, परंतु वडगड संघाचं कौतुक करावं लागेल. काय कामगिरी या संघाने केली विथ द बॅट विथ द बॉल. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स या मॅचमध्ये राहिला आणि सातत्याने त्यांच्या गेममध्ये चेंजेस देखील तुम्ही पाहिले. गेम सेटअप नव्हता वडगड संघाचा, कारण सिच्युएशननुसार त्यांनी गोलंदाजाला यूज केला आहे, परिस्थितीनुसार गोलंदाजाचा वापर केला आहे, फलंदाजाचा ते देखील त्यांनी वापर केला या मॅचमध्ये. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रोहित. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय यशला, त्याच्या बॅटमधून मागील चेंडूवरती षटकार आला या मॅचमध्ये. आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे बाद होत आहेत. पूर्णपणे या मॅचवरती अधिराज्य गाजवतोय प्रवेश 11 वडगड संघ. काय जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली. 52 धावांचं मोठं टार्गेट ठेवलं आणि
त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना बोरपाडा संघ मागे राहिला या मॅचमध्ये. येणारे 1 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी रोहितची देखील राहिली आहे. या षटकामध्ये त्याने देखील धावा खर्च केलेल्या नाही आहेत. जरूर एक षटकार आला परंतु तदनंतर विकेट प्राप्त केली त्याने या मॅचमध्ये. गोलंदाज तयार रोहित. या मॅचमधील शेवटचा चेंडू तुम्ही पाहता. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे आणि इथे सामना जिंकलाय प्रवेश 11 गावदेवी वडघर या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टप लक. साई विवान येणार बोरपाडा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय मिस्टर दर्शन पाटील विथ द बॅट.